B.Ed ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 3 साठी फायनल मेरिट लिस्ट आज साईडवर 5 वाजल्यानंतर उपलब्ध होणार अशाबद्दलची टाइम टेबलमध्ये अपडेट दिलेली आहे, परंतु अजूनपर्यंत साईडवर फायनल मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली नाही आहे। तर बघू शकता, तर लास्ट वेळा जेव्हा प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली होती ती सुद्धा जो टाइम टेबल दिलेला होता त्या टाइम टेबलनुसार लागलेली नव्हती, ती दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता साईडवर उपलब्ध करून दिलेली होती। तर ही सुद्धा मेरिट लिस्ट आज जाहीर होणार किंवा नाही, परंतु उद्या सकाळपर्यंत ही लिस्ट जाहीर होऊ शकते किंवा आज कोणत्याही वेळी ही साईडवर उपलब्ध केल्या जाऊ शकते, कारण की 5 वाजल्यानंतर कधी उपलब्ध करू अशाबद्दलची टाइम टेबलमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये काय चेक करायचं, तर ज्याही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे किंवा त्रुटी पूर्ण केलेली असेल प्रोविजनल मेरिट लिस्ट नंतर, तर ते विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे का आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचे जे स्टेटस आहे हे कन्फर्म मध्ये आलेले आहे का, एवढंच चेक करायचं आहे। बाकी यामध्ये चेक करण्याजोगतं काही नाही आहे, फक्त तुम्ही तुमचे नाव, पर्सेंटेज, 10वीचे 12वीचे डिग्रीचे पर्सेंटेज या प्रकारे संपूर्ण माहिती चेक करू शकता। तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही लिस्ट तुम्ही डायरेक्टली मोबाईलमध्ये सुद्धा ही लिस्ट तुम्ही बघू शकता। तर राऊंड 3 चा जो टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलनुसार सुद्धा बघू शकता, 16 तारीख 5 वाजल्यानंतर मेरिट लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट। आणि त्यानंतर बघू शकता कॉलेज अलॉटमेंट 18/9/2025 ला 5 वाजल्यानंतर। तर 18 तारखेला आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे ते म्हणजे कॉलेजेस, आणि राऊंड 3 चे अलॉटमेंट आपल्याला 18/9/2025 ला सायंकाळी 5 वाजता साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मेरिट लिस्ट चेक करा, मेरिट लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट मार्फत सांगण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करून घ्या आणि त्यानंतर अलॉटमेंटचा आपल्याला करायचा आहे वेट। तर अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। अलॉटमेंट कशी चेक करायचे, अलॉटमेंट म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाले असेल तर पुढील प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।